चंद्रकांत यांची भावविश्व या चॅनलवर दुसरी कहाणी. कहाणीचं नाव आहे स्वाती आकाश. काय आहे त्यात तर तेच हल्लीच्या समस्या, लग्न न जमण्याच्या, मुलामुलींच्या. हल्ली लग्न जमवणं समस्या झाली. मुलामुलींची. आईवडील काही प्रमाणात मुलं लग्न करताना अपेक्षा करतात. बऱ्याचदा त्या जास्त असतात. त्या रास्त असल्या तर चांगलं आहे, पण त्या बऱ्याचदा रास्त नसून जास्त असतात. मुलीही आईबापांच्या 50-55 वर्षात बनवलेलं स्टेटस मुलांकडून तरुणपणी पाहतात, ज्याचं तसंच स्टेटस आहे. मग तसे ज्यांना असतो ते मग नायिकेसारखी बायको पाहतात. एकतर लग्नशिवाय राहतात, असे लाखात 10 असतील. मग तसे रीलमधल्या नायिकांसारख्या मुली पाहतात. त्यात 2-2 मिनिटांनंतर मेकअप करून आलेल्या, त्या तर फ्रेश वाटणार. पण मुलं तशा नायिका पाहतात. पण नसतात मुली तशा. कारण 2-2 मिनिटांवर मेकअप आणि पंखा चेहऱ्यावर मारणारा स्पोर्ट बॉय नसतो ना त्यांच्याकडे. झाले लग्न तरी अशा अपेक्षा असलेल्या तरुणांची घटस्फोट होतात. कारण रीलमधली आणि रियालिटीमधली तफावत. आणि कारण समजत नाही ना ते. तसं रील आणि रियालिटीचा फरक हल्लीची मुलं-मुली विसरली आहे. त्यांना नाही कळत. पिक्चरमध्ये धर्मगुरूशी भांडणारी जगतजननी म्हणजे विराटची अनुष्का शर्मा असो, का की ती अर्थ अनर्थ करणारी आणि मग एकटी राहणारी अर्थ पिक्चरमधली शबाना. खऱ्या आयुष्यात अनुष्काही आपल्या नवऱ्याला धर्मगुरूकडे नेते, तर अर्थमध्ये एकटी राहणारी शबाना नवऱ्याला दारूचं व्यसन असल्यावरही खऱ्या आयुष्यात सुधारण्याची संधी देते. खऱ्या आयुष्यात शबानानं नाही नवरा नाही सोडला, दारू पिणारा असल्यावरही पुढे नवरा सुधारला सांगतात. अत्तरसाहेब चांगले, लपवायचं तेच लपवतात, व्यसन असल्याचं मान्य करतात. पण शबाना त्या पिक्चरमध्ये असलेल्या अर्थचा अनर्थ करणाऱ्या कॅरेक्टरसारखी बाहेर वागत नाही. पण रीलला रियालिटी समजतात मुलं-मुली. आणि हल्ली आता असं चाललंय, प्रत्येक ठिकाणी दिसतं. 2000 कोटीचा मालक सामान्य मुलीशी लग्न करतो. डायना प्रिन्सेस झाली. पुढे काय झालं? काही लपलं नाही जगाशी. लग्न झालं होतं तेव्हा बऱ्याच लोकांना वाटलं होतं एखादी परीकथा पूर्ण होते आहे. पण परीकथेचा अंत एखाद्या हॉरर फिल्मसारखा व्हावा तसं झालं बिचारीचा. तो चर्चेचा विषय नाही. विषय आहे लग्न करताना रास्त अपेक्षा ठेवाव्या, जास्त अपेक्षापेक्षा सोडाव्या आणि रियालिटीमध्ये फरक करावा. इतकं सांगून एक नवी कथा सुरू करतोय. कथेचं नाव आहे स्वाती आकाश. स्वाती आणि आकाशमध्ये स्वाती ही मुख्य नायिका आहे. तिच्या आईवडिलांचीही, तिचं लग्न ही समस्या आहे. आकाशचंही तसाच. त्यालाही लग्न करायचं आहे. प्रायव्हेट नोकरी, मुलींच्या अपेक्षा. कुठेतरी तो पूर्ण करू शकत नाही, म्हणून राहिलाय. प्रयत्न चालू आहे. पाहू होतं का? चला तर मग सुरू करू नवीन कहाणी. कहाणीचं नाव आहे स्वाती आकाश. कहाणीची सुरुवात होते सुनील पाटीलपासून, जो एकेकाळी कॉलेजचा मित्र होता सुधीर परमार आणि सदानंद शिंदे यांचा. त्यांना दोघांसाठी विमानाची तिकीटं पाठवली होती. कधी काळी एकदम जवळची मित्र होते ते तिघे, पण अनेक वर्षांपासून कुटुंबाच्या समस्येमुळे थोडे दूर झाले होते. आज 2 वर्षांनंतर ते भेटत होते. सुधीर परमार, सदानंद शिंदे आणि सुनील पाटील. त्यांची मैत्री 40 वर्षांची. कॉलेजच्या दिवसांपासून ते नेहमी सोबत होते. पण आज सुनीलने त्यांना पार्टीसाठी बोलवलं होतं. काहीतरी आनंदाची बातमी होती त्याच्याकडे, इतकी की दोघांसाठी विमानाची तिकीटही पोस्टाने पाठवली होती. तिकीट पाहून विश्वास येत नसल्याने सुधीर परमार खात्री करण्यासाठी सदानंद शिंदे यांना फोन करतात. सदानंद, सुनील आपल्याला एप्रिल फूल करतो आहे. जायचं का नाही त्याच्याकडे? नाहीतर हसतील दोघी नवरा बायको. तू हसू नको. खरे खोटे विमानाची तिकीट मला नाही समजत बाबा. तू जातो विमानाने इकडे तिकडे म्हणून तुला विचारतो आहे. गरीब आहे तुझा मित्र. सदानंद, सुद्ध्या कुत्र्या, आता तरी बदल. हे गरीब आहे का तू? स्वतः खाण्याच्या जागेवर बसला होता, फक्त बसला नव्हता, खाते होता आणि पीतही होता. पोरगीही त्याच जागेवर लावली तू. लावता का कोणी? लावता आलं असतं तर लग्न लावलं असतं तिचं. लावतो म्हणतो. लावली म्हणतो. मला थोडं सुख आहे, पाहवत नाही तुमच्याकडून. लावली म्हणतो. मूर्ख, मेहनत केली लेकरानं, तरी किती वर्ष लागले. लावली म्हणतो. सदानंद, राग नको करू वहिनी. नसेल कुठे, गेली आहे मंदिरात. तुला कसं कळलं? बायको असली की मित्र आठवत नाही ना तुला? तुला टाइमपास करायचा असेल, लावला फोन, मित्राची आठवण झाली. खरं आहे. तसं माझी पोरगी आणि बायको असली की जगाची आठवण राहत नाही रे. मित्रांची काय राहील? माझी मुलगीच मित्र आहे माझी. बरोबर आहे तुझं,
परिवार जग असतं माणसाचं. बरं, येतो आहे ना तू? मी तर निघणार आहे लवकरच. तिकीटही केलं आहे मी. मी कन्फर्म केलं बाबा पहिले. थोडा उशीर होईल मला. पोराला मेसेज करतो तिकीट कर म्हणून. पण एक विचारू का तुला? मला अजूनही विश्वास बसत नाही रे. सदानंद, काय झालं असेल बरं की सुनीलनं डायरेक्ट विमानाचं यायचं जायचं तिकीट पाठवलं? किती बदललाय ना सुनील? कॉलेजात असताना तर चहा पाजायचा नाही. अरे, राजघराण्यात लग्न केलं त्यानं. आता आपल्यासारखा राहील का तो? रजनी पाहिलीयस का? कशी आहे? मागच्या वेळीचं आठवतं का तुला? कसं वागली होती अनु? मला वाटतं 2 वर्ष झाली जवळपास. पुन्हा सुनीलला स्वतःला त्रास करून घ्यायचाय वाटतं. म्हणूनच बोलावलंय आपल्याला. नाही रे, यावेळी बघ, सर्व बदललेलं असेल. तू इतका खात्रीनं कसं म्हणतोस? काय बदलेल रे? अनुचं वागणं काही वेगळं नाही. माझ्या घरीही मुलगी आहे. 35 वर्षांची झाली माझी स्वाती. पण हल्ली मुलामुलींची लग्न करणं किती कठीण झालं आहे. तुला काय सांगू? जीव तुटतो रे माझा. जीव तुटतो म्हणतोस, पण बदलतो आहे का तू आणि तुझी बायको? मुलगी लहान आहे, पण तुम्ही समजदार आणि अनुभवी आहे. वयानं मोठे आहात. सोडता आहे का अपेक्षा? सरकारी नोकरी पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. तुमची चूक नाही का? हल्ली कसं झालं आहे, तुमच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. सरकारी नोकर 2 लाखाचा पगार पाहिजे, त्यानंतर मोठ्या सिटीमध्ये फ्लॅट पाहिजे, बापाकडे भरपूर संपत्ती पाहिजे. त्यात तुझ्या मुलीला सरकारी नोकरी. सुनंदा कशा कशा अपेक्षा करते. तुलाही तर मुलगी होती, मग तू अशा तशाला देऊन टाकलीस का? जड होते का मुलगी आईबापाला की अशा तशाला देऊन टाकतील? होती मला ही मुलगी. जावई व्यवसाय आणि प्रायव्हेट जॉब दोन्ही करत होता माझा जावई. व्यवसाय चालायला लागला. परिस्थिती बदलली. तुम्ही लोक रिस्क घ्यायला तयार नसता. मी घेतला. माझी मुलगी सुखी आहे. आता घरी यायला वेळच नसतो तिला. नातूही माझा पाहिलेला नाही मी. आई बाप दोघं फक्त आवाज ऐकवतात, यायला वेळ नाही म्हणतात. अनुसाठी मुलगा दाखवला आहे, तुलाही दाखवला असता, पण जाऊ दे. राजघराण्याचे नाही ना आम्ही. राजघराण्याची मुलगी दाखवली, पण माझी मुलगी गरिबाची मुलगी आहे. दिसली नसेल गरीब, दिसत नाही ना कोणाला? कशाला काहीही बोलतोस? माझ्यासाठी सगळे सारखेच आहेत. त्यात तुझी मुलगी गरीब आहे का? राजघराण्यातल्या लोकांचा जो थाट नाही, तो हल्ली सरकारी कर्मचाऱ्यांचा असतो. तुझी मुलगी शासकीय विभागात आहे आणि गरीब म्हणतो स्वतःला. लहिण्याच्या गोष्टी असतात. कुणाला असतं, कुणाला नसतं. मलाही नाही, माझ्या मुलीलाही नाही. चल बाबा, नको सुरू होऊ. मित्राची मुलगी आहे, आपल्याच मुलीसारखी असते. तिच्या आनंदात आनंद मान. सुनीलचा आनंद आपला आनंद आहे. आनंदी होऊन जाऊ. अनुचं झालं, आनंदच आहे मला. दुसऱ्याचं वाईट करून आपलं चांगलं होत नाही, माहीत आहे. पण सारखे आहे म्हटला तू. मग एक सांग बरं, तू तुझ्याकडे काम करायचा म्हणजे औरंगाबादमध्ये, औरंगाबादपासून पुणे जवळ आहे का बँगलोर? पण राजघराण्याची नाही ना माझी मुलगी. जादू नाही माझ्या बायकोच्या चेहऱ्यात. तीही साधी, मीनी साधा. राजकारण येत नाही आम्हाला. आणि त्यातल्या त्यात रजनीचा चेहरा भुरळ पाडतो लोकांना. नाही माझ्या बायकोमध्ये ती जादू. ती जादू आहे रजनीच्या चेहऱ्यात. लोकांना भुरळ पाडायची. पाहणाऱ्याला आपुलकी वाटते. माझी बायको साधी माझ्यासारखी. येत नाही तिला राजकारण. आणि साध्या माणसाची दुनिया नाही आता. सामान्याकडे नाही जात कोणी. तुला सारखे आहे ना दोन्ही जवळची. दाखवली असती ना दुसऱ्या कोणी? पण जाऊ दे. अनुचं होत आहे, आनंद आहे. सुनीलचं चांगलं होत आहे, आनंद आहे. पण मीही बाप आहे ना रे. माझ्या लेकराचं काय पाप आहे? कुणाचं काही पाप नाही. प्रत्येकाची वेळ असते. ती आली की होतं सर्व. स्वातीचंही चांगलं होईल, चिंता करू नको. चल, सुनीलच्या आनंदात आनंद मानून ये. मित्राची मुलगी आहे, आपल्याच. त्याला कोण आहे आपल्याशिवाय? तुला तर माहीत आहे. आपल्याला तरी बोलवलं आहे. रजनीशी लग्न केल्यापासून त्याचे नातेवाईक तोडले आहे तिने. ये मग, तिथे बोलू. वहिरी ऐकलं तर परत आणखी म्हणेल आणि जेवण देणार नाही सुधीर तुला. तुझ्या बायकोसारखी आहे का ती माझी सुनंदा? जीव देईल. तेच सांगतो आहे, जीव घेईल म्हणून. ठेव, बहिरा झाला आहे. हो रे कुत्र्या, आता तर म्हणशीलच तू. चांगली बायको भेटली आहे ना तुला. नशीबवान आहे तू. खरं आहे, माझी सुनंदा फार चांगली आहे. नशीबवान आहे मी बायकोच्या बाबतीत. चल बरं, ठेवतो. त्या दिवशी इतकं बोलणं होतं, सदानंद शिंदेचे तिकीट झालं होतं. ते थोडे लवकर, सुधीर परमार थोडे उशिरा पोचणार असतात. पण तिन्ही मित्र एकमेकाला प्रत्यक्षात भेटायला उतारील असतात. 10दार फोन. सदानंद 4-5दा सुनील कुठपर्यंत आला म्हणून. थोडं उशिरा पण विमानतळावर पोचतो सुधीर परमार. सदानंद पहिले थांबणार असतो, पण तिथे थांबण्यापेक्षा सुनीलकडे परिवारात वेळ जाईल या विचाराने सुनीलच्या घरी पोहोचला होता. विमानतळावरून सुधीर परमार टॅक्सीने सुनीलच्या घरी पोहोचतात. घरी गेल्यावर घरात घुसल्याबरोबर जाणवलं, काहीतरी मोठं झालं आहे. सुनील पाटीलची मुलगी अनुराधा आली आणि अशी चमकत होती आणि आनंदी होती की काय सांगू तुम्हाला. सुधीर परमारनं 2 वर्षांपूर्वी पाहिलं होतं. ती त्याच्या मुलीपेक्षा म्हणजे स्वातीपेक्षा 1 वर्षाने लहान होती. वाढदिवस होता.
सुनील पाटील सरप्राईज द्यायला गेला लेकीला आभार तर मानले नाहीत. इतकी बोलली होती की ते ऐकणाऱ्यांना ऐकणं कठीण होतं. तर ज्याला बोलली असेल त्यानं कसं सहन केले असेल ते त्यालाच माहीत. पण आज ती मुलगी आणि तिचा बाप असे काही आनंदी होते की राहावलं नाही. का रे, कुणाची लॉटरी लागली? मुलीची की बप्पाची? आणि कुठून घेतलं होतं तिकीट मलाही सांग. अरे काय लॉटरी बिटरी नाही. आणि आनंदच म्हणशील तर अनुराधाचा मित्र आहे. काहीही सांगतो, मुलीचा मित्र. कसा बाप आहे, गोळ्या घालता बाप बिना लग्नाच्या मुलीच्या मित्राला? आणि तू तोंड वर करून सांगतो आहेस? आता काळ बदलला आहे आणि आकाश काही असाच नाही की. गोळ्या घालू सदानंद स्कोफिसात होता आणि इंजिनियर आहे. सदानंदन मला भेटवला मग एकदा, मी बोलणं करून दिलं. अनुशी मग तर चमत्कार झाला. काय सांगू रे, माझं सुखद चाललेलं फूल कसं दिवसेंदिवस टवटवीत होत आहे. आला नाही कधी घरी, फक्त बोलणं अनुला. हिला ढळ मराठी बोलता येत नाही, येत कन्नड आणि इंग्रजी. त्या मुलाचं इंग्रजी कच्चं आहे आणि कन्नड येत नाही. काय बोलतात त्यांचं त्यांना माहीत, पण फोन आला की माझी अनु जास्त नाचत असेल त्या मोरापेक्षा जो आकाशात ढग जमले की नाचतो. आणि मोर नाचताना पाहून जितका आनंद होत नसेल त्यापेक्षा कितीतरी आनंद होतो आईबाबांना आपल्या मुलांना नाचताना पाहून. का रे सदानंद, आणखी एखादी आकाश नाही का रे तुझ्याकडे? माझी स्वाती ही सुखद चालली आहे दिवसेंदिवस. सदानंद शिंदे. हिरा एखादी असतो. आता नाही आणखी कुणी विश्वासपात्र, नाहीतर स्वाती ही मला मुलीसारखी आहे. आकाश 10 वर्ष झाली माझ्याकडे काम करायचा. आता नाही करत, गेला आहे दुसरीकडे. पण राग नाही मला त्याचा. गरजा वाढल्या, भाऊ बहिणींची जबाबदारी आहे, म्हणून दूर कामाला गेला की पैसे मिळतील. चोरी करू शकला असता. सर्व व्यवहार त्याच्या हातात होते, पण संस्कार चांगले आहेत त्याचे. सुपारीचं व्यसन नाही, घर आणि ऑफिस बस. मग लवकरात लवकर उरकून टाका लग्न. कशाची वाट पाहता आहे? आपली अनु सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. इथे जॉब आहे. इथे आणायचा हट आहे तिचा. तिची आईही म्हणते की मुलगी जवळ राहील पाहिजे. आकाशचं काय म्हणणं आहे? सदानंद शिंदे. नोकरी नाही सोडणार. परिवाराची जबाबदारी आहे. इथे भाषेपासून सुरुवात करावी लागेल. म्हणजे शून्यपासून सुरू करावं लागेल. अनु, काका, मी काहीतरी बनवलं. खाऊन पहा, कसं लागतं? सुधीर. पोह्यासारखं आहे पाहते. अनु, काका, पोहेसारखे काय पोहेच आहेत ते. समजत नाही काकांना? काय बनवलं? सुधीर परमार. माहीत होतं, फिरकी घेत होतो. अनु, घ्या, आणखी घ्या. मी पुन्हा बनवेल. मस्त आहे ना? सुधीर परमार. बाबांना, आईला दे, भावाला दे. काय बनवलं आहे माझ्या मुलीनं खाणारं पोहे? तर खाणारं पोहे तर सुधीर काकासारखा भुक्कड प्लेटही खाऊन जाईल. खरा बोलला तू. इतके चवदार वस्तू तर कधी खाल्ली नव्हती. अनु ठेला लावणार आहे वाटतं पोह्यांचा. सर्वांना पोहे देऊन अनु आज जाते तिच्या आईकडे. ही तर पूर्णच बदलली आहे. तो आकाश घरीच स्वयंपाक करतो सांगितले हिला, मग तो करतो, मीही करेल सांगते. सर्व जेवणही तोच बनवतो. मग आमच्या अनुबाई करतात नवीन नवीन शोध. कोणत्या डब्यात काय आहे माहीत नसतं, पण करायचं असतं. मग करता गोड पोहे, मिठाच्या ठिकाणी साखर आणि साखरेच्या ठिकाणी मीठ. बरं झालं शिरा नाही बनवला. मग कशाला खातो सांग? सांग, काय म्हणतो लोकांच्या मुली बनवत नाही, माझी मुलगी बनवते. कौतुक करायचं तर नाही म्हणू, मस्त करते ना. आई भाऊ प्रेम करतात आणि मी नाही म्हणेल मग काय म्हणेल माझी मुलगी? बाप चुकीचा आहे आपला. आई भाऊ प्रेम करतात आणि बाप चुका काढतो असा होईल. आत पहा काय होत आहे. आत पाहता अनुराधाचा भाऊ तिला खाऊ देत नसतो, एकटा खाईल म्हणत असतो. उत्तर मिळालं. मिळालं रे मिळालं. बरोबर करतो तू. भाऊ खाऊ देत नाही सांगायला अनु बापाकडे बाहेर येते. अनु, बाबा, दादा फार वाईट आहे. मी बनवलेलं मलाच खाऊ देत नाही. एक घास खाऊ दिला नाही मला. त्या दादानं दार लावून घेतलं मी हात टाकेल ताटात म्हणून. कोणी नाही इथं माझं. लग्न करून टाका लवकर माझं. आकाश, मला घेऊन चल, मी जाईल तू म्हणशील किथं. सुनील पाटील. मला कशाला बदनाम करते सांग? घाई झालीये. आमच्या नावाखाली कशाला लपते आहेस? अनु, बाबा घाई काय म्हणता? उशीर झालाय उशीर. सुनील पाटील. लाज वाटू दे. सुधीर काका आहे, काय म्हणेल तो?
सुधीर परमार काका काही म्हणत नाही. बेटा तू हुशार आहे असं म्हणेल काका. अनु सर्वांना पोहे देऊन अनु आत जाते.